नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. सदर पत्राचा विषय आहे विद्यांजली 2.0 पोर्टलवर शाळांची 100% नोंदणी तसेच शाळांच्या गरजेनुसार साहित्य मागणी प्रस्ताव सादर करण्याबाबत. सदर पत्र राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, प्राचार्य, जिल्हा शिक्षण ऑपरेशन संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक, शिक्षण निरीक्षक आणि प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका यांच्यासाठी आहे. या संदर्भात काही संदर्भ आहेत शालेय शिक्षण विभागाचे. राष्ट्रीय साक्षरता विभाग शालेय शिक्षण विभागाचं एक पत्र आहे. शालेय शिक्षण साक्षरता विभागाचं दिल्लीचा संदेश आहे. माननीय आयुक्त शिक्षण यांच्या बैठकीतील निर्देश आहेत आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं पण एक पत्र आहे. तर या सर्व संदर्भानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे NEP 2020मध्ये जे उद्दिष्ट आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग आणि खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आलेली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्यामार्फत विद्यांजली 2.0 हे वेब पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. तर विद्यांजली 2.0 व्हॉलंटियर मॅनेजमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम शाळांसाठी सहाय्यभूत असल्याने दर्जेदार शिक्षणासाठी जी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे एक महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून कार्यरत आहे. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये लोकसहभागाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. त्या दृष्टीने या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक किंवा अनिवासी भारतीय आणि काही नोंदणीकृत संस्था असतील या कोणताही मोबदला किंवा मानधन न घेता शासकीय आणि अनुदानित शाळांना विविध प्रकारचे सेवा आणि सहकार्य प्रदान करू शकतात. तसेच शाळा गुणवत्ता विकास उपक्रमामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतात. काही कृतिशील ज्येष्ठ नागरिक असतील, माजी विद्यार्थी किंवा स्थानिक समुदायातील व्यक्ती असतील किंवा शिक्षित स्वयंसेवक, निवृत्त शासकीय किंवा निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, वैज्ञानिक, सशस्त्र दलातील व्यक्ती, गृहिणी आणि इतर साक्षर व्यक्तीसुद्धा शाळांच्या गरजेनुसार स्वयंसेवक म्हणून कार्य करू शकतात. हे स्वयंसेवक तज्ज्ञ सेवा, कौशल्य विकास, साहित्य, उपकरणे, मालमत्ता आणि प्रशासकीय सहाय्य या स्वरूपात योगदान देऊ शकतात. तर ही महत्त्वपूर्ण बाब आहे आणि यासाठीच या शासन निर्णयाच्या आधारे ही सर्व प्रक्रिया होणार आहे. तसेच या शैक्षणिक संस्थांना बळकटी देण्यासाठी काही कंपन्या, नागरी संस्था आणि शासकीय संस्थांकडून संसाधने उपलब्ध व्हावीत यासाठी ऑक्टोबर 2024 पासून विद्यांजली पोर्टलवर विशेष CSR मॉडेल विकसित करण्यात आलं आहे. तर या माध्यमातून डिजिटल पायाभूत सुविधा, सहशालेय उपक्रम, क्रीडा साहित्य, मूलभूत नागरी सुविधा इत्यादी 11 व्यापक विषयासाठी जिल्हानिहाय CSR प्रकल्प तयार करून अपलोड करण्यात येतात. तर जिल्ह्यातील 100% शाळांनी विद्यांजली 2.0 पोर्टलवर नोंदणी पूर्ण करणं हे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील CSR स्रोतांशी समन्वय वाढवणे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. स्वयंसेवक सहभाग वाढवण्यासाठी चर्चासत्रांचं आयोजन करणे, समाज माध्यमांद्वारे जनजागृती करणे, UDISवरील जिल्हानिहाय माहितीच्या आधारे शाळांना आवश्यक साहित्य मागणीसाठी ऑनलाईन मार्गदर्शन करणे आणि सर्व शाळांनी त्यांच्या गरजानुसार मागणी पोर्टलवर भरणे ह्या प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहेत. त्यासाठी विद्यांजली 2.0 पोर्टल संदर्भातील पूर्वीच्या सूचनानुसार जिल्हा स्तरावर सर्व तालुक्यांमध्ये गट शिक्षणाधिकारी यांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. काही प्रशासकीय बदल झाले असले तर संबंधित तालुक्याच्या विद्यमान गट शिक्षणाधिकारी यांनी तालुका नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी आणि तालुका नोडल अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व शाळांची विद्यांजली 2.0 पोर्टलवर नोंदणी पूर्ण करून शाळांकडून आवश्यक साहित्य मागणी प्रस्ताव वेळोवेळी शासनाने दिलेल्या सूचनांनुसार सादर करण्यात यावेत असे यात म्हटलेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं हे पत्र आहे. यानुसार शाळांच्या गरजा CSRच्या माध्यमातून किंवा स्थानिक लोकसहभागातून पूर्ण व्हाव्यात यासाठी ह्या प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून सर्व शाळांनी विद्यांजली 2.0वर आपल्या शाळेची नोंदणी करणं गरजेचं आहे आणि साहित्य मागणीसुद्धा प्रस्ताव सादर करणं गरजेचं आहे. तर सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील सर्व घटकांसाठी हे पत्र महत्त्वाचं आहे. या पत्रानुसार सर्व संबंधितांनी कार्यवाही करणं, शाळांच्या गुणवत्ता विकासासाठी काम करणं आणि संपूर्ण बाबींसाठी प्रयत्न करणं महत्त्वपूर्ण आहे. सर्वांनी या प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.